शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता पुढील आठवड्यामध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे आणि या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित झाला असून या हप्त्यासाठी रुपये 1774 कोटी निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी बघा, नमो शेतकरी योजनाचे पैसे आता 10 बँकांनी बघा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। शेतकरी मित्रांनो बघा, शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी बघा, तुमची प्रतीक्षा आता संपली आहे। बघा, मंत्रिमंडळाचा नुकताच आता निर्णय घेण्यात आलेला नाही। बघा, आता शेतकरी मित्रांनो PM किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेचा बहुतांश हप्ता आता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। बघा, शेतकरी बांधवांनो सकाळपासून अनेक बँकांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बघा 4000 रुपये जमा झाल्याची माहिती मिळत आहे। बघा, गेल्या आठवड्याभरापासून आज पैसे येतील, उद्या पैसे येतील अशा चर्चा सुरू होत्या, परंतु बघा आता मंत्रिमंडळाचा निर्णयानंतर बघा चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे। शेतकरी मित्रांनो बघा, आता पैशाचे वाटप तर 3 टप्प्याने होणार, कोणकोणत्या जिल्ह्यात होणार आणि कोणकोणत्या जिल्ह्याला फायदा मिळणार असा मंत्रिमंडळाचा नुकताच घेतलेला निर्णयानंतर बघा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्याचा सुरुवात झालेली आहे। शेतकरी मित्रांनो बघा बरेच वेळ, परंतु बघा सरकारने काही ठराविक बँकांमध्ये आणि काही निवडल्या जिल्ह्यामध्ये सध्या हे पैशाचे वितरण केले आहेत। ही आता अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे की बघा पैशाचे वाटप आता 3 टप्प्याने होणार। शेतकरी मित्रांनो ते 2-2 हजार रुपयाचा हप्ता आता तुम्हाला एकत्र असे 4000 रुपये दोन्ही योजनांचे पैसे आता जमा होणार। त्यामुळे बघा कोणकोणत्या बँकामध्ये आणि कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आज 4000 रुपये जमा झाले आहेत आणि जाणून घेऊया तुमच्या आता महत्त्वाच्या या 12 जिल्ह्यामध्ये। शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केला असेल तर तेही करून टाका, जेणेकरून तुम्हाला अशी माहिती सर्वात आधी पाहायला मिळेल। तर बघा दर 4 महिन्यांना लाभ मिळत असतो, यावेळी अडचण निर्माण झाली का झाली बघा, तुम्हाला माहीत आहे की बघा PM किसान आणि नमो शेतकरी योजनाचे दोन्ही योजनांचे हप्ते साधारणपणे दर 4 महिन्याला दिले जात असते, पण यावेळी बघा त्या झालं कसं बघा, आता 4 महिनेही पूर्ण झाले, आता बघा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ लागले आहे। परंतु बघा शेतकरी मित्रांनो राज्यातील सर्वच बँकांमध्ये हे पैसे सरकारने सोडले नाही। बघा शेतकरी मित्रांनो सर्वच बँकांमध्ये पैसे सोडले नाही, यांचे कारण असे की बघा मागील वेळी जेव्हा नमो शेतकरी आणि PM किसान योजनाचे पैसे सोडले होते तेव्हा बघा अनेक बँकांमध्ये हे पैसे अडकून पडले होते। बघा मागच्या वेळी जो हप्ता पडला होता बघा PM किसान योजनेचा 21वा आणि नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता, असे बघा बऱ्याच शेतकऱ्यांना मिळाले नव्हते आणि त्यांच्या खात्यात आले नव्हते, अशा अडचणी निर्माण झाल्या होत्या। तर बघा आता शेतकरी मित्रांना काही अडचणी निर्माण होणार नाही, या निमित्तावर बघा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय असा सरकारने घेतलेला आहे। बघा शेतकरी मित्रांनो बघा आता बँकाची अडचण आणि सरकारचा नवीन निर्णयानंतर बघा अनेक बँकाकडे आता त्यांचे स्वतःचे सर्व्हर आणि IFSC कोड नसल्यामुळे बघा शेतकऱ्यांचे पैसे वेळेवर पोहोचू शकले नाही। बघा प्रत्येक बँकेला सर्व्हर डाऊन असल्यामुळे बघा आणि IFSC कोड नसल्यामुळे त्या सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यात पैसे पडले नाही। यावेळी अशा कोणत्याही अडचणी निर्माण होणार नाही, या माध्यमातून बघा शेतकऱ्यांना काही मोजक्या बँका निवडल्या आहे। बघा शेतकरीला मागील वेळी पैशाची वाट पाहावी लागली होती, त्यामुळे बघा सरकारने आता काही ठराविक बँकांमध्ये पैसे सोडण्याचा असा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। बघा शेतकरी मित्रांनो जर तुम्ही नमो शेतकरी आणि PM किसान योजनेचा हप्ता जर घेत असाल तर बघा कोणत्या बँकामध्ये हे पैसे जमा झाले आहेत आणि यांची यादी आता सरकारने जाहीर केलेली आहे, ही आता आपण बघणार आहोत। बघा शेतकरी मित्रांनो आपली बँक दिलेल्या यादीमध्ये आहे की नाही हे बघायचं आहे। तुमची बँक जर यादीत आहे का आजच चेक करा, कारण बघा आज सकाळपासून खऱ्या अर्थाने बघा PM किसान योजनाचे 2000 रुपये आणि नमो शेतकरी योजनाचे 2000 रुपये असे एकूण बघा 4000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। बघा शेतकरी मित्रांनो बघा आता तुमच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला असेल की बघा तुमची बँक सरकारने जाहीर केलेल्या यादीमध्ये आहे का, असंच हे प्रश्न तुम्हाला सांगितला असेल तर बघा आम्ही आता तुम्हाला या व्हिडिओच्या मध्ये सविस्तर सांगणार आहोत की कारण सध्या केवळ आता निवडल्या बँकांमध्ये आणि ठराविक जिल्ह्यामध्ये हे पैसे जमा होत आहे। मग शेतकरी मित्रांनो बघा अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली, बँकेचा मेसेज बी आला। बघा आता तुम्ही
आज पैसे येणार, उद्या पैसे येणार हे ऐकून कंटाळले असाल तर पण बघा आज खरोखरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमोचे 2,000 आणि पी-एमचे 2,000 असे एकूण तुम्हाला 4,000 रुपये जमा झाल्याचा बँकेचा मेसेज आता सकाळपासून येऊ लागलेला आहे. मग शेतकरी मित्रांनो बघा आता जाहीरही टाकण्यात आलेला आहे नमो शेतकऱ्यांचा. मग बघा शेतकरी मित्रांनो त्यामुळे कोणत्या बँकामध्ये सरकारने हे पैसे सोडले आहे आणि हे पाहणं महत्त्वाचं आहे. काल संध्याकाळीच बघा 12 जिल्ह्याची यादी महत्त्वाच्या 10 बँकात देण्यात आलेली आहे. तुमचा जिल्हा यादीत आहे का? हे लगेच तपासा शेतकरी मित्रांनो. बघा आता बँका आपण बघूया. बघा शेतकरी मित्रांनो, सरकारने स्पष्टीकरण सांगितले होते, की बघा कोणत्याही परिस्थितीत आज शेतकऱ्यांना पैसे मिळालेच पाहिजे त्यांच्या खात्यावरती. बघा शेतकरी मित्रांनो, त्यानुसार बघा आता शेतकऱ्यांना बँक खात्यातनी पैसे जमा झाल्याचा मेसेजही येऊ लागलेला आहे आणि तुम्हालाही येऊ शकेल. तुमचा जिल्हा यादीत आहे की नाही हे बघायचं आहे. तर बघा कोणकोणत्या बँकामध्ये हे पैसे जमा मिळाले आहे आणि कोणकोणत्या 12 जिल्ह्यात आता यादी दिलेली आहे, हे आपण आता पाहणार आहोत. जर तुम्ही नमो शेतकरी योजना आणि पी-एम किसान योजनाचे एकत्र 4,000 रुपये आज तुमच्या खात्यावरती हवे असतील तर बघा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावे. बघा शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही जिल्हा यादीत आहे की नाही हे लक्षपूर्वक तपासा. काही तासात बघा पैसे आता येण्याची शक्यता सांगितली आहे सरकारच्या माध्यमातून. बघा शेतकरी मित्रांनो, जर तुमचा जिल्हा सरकारच्या सांगितल्या या यादीमध्ये जर असेल तर तुम्हाला अगदी काही तासात किंवा दिवसभरात हे पैसे मिळू शकतात. फक्त कोणत्या बँका निवडल्या आहेत आणि कोणते आजचे जिल्हे निवडले आहे आपल्याला बघायचं आहे शेतकरी मित्रांनो. तर बघा शेतकरी मित्रांनो, हे पाहणे आता आवश्यक आहे, कारण बघा चला तर आधी आपण बँकाची यादी बघूया. सध्या केवळ निवडलेल्या बँकामध्येच पैसे जमा होऊ लागले आहे. कारण अनेक बँकाचे स्वतःचे आय-एफ-सी कोड नसल्यामुळे बघा त्यामुळे आता पैसे अडकू नये त्यामुळे हा सरकारचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यानुसार बघा आता सध्या बघा काही मोजक्या बँकामध्ये आता हे पैसे सोडले आहे. तर ते कोणत्या मोजक्या बँका आहे आणि कोणत्या खात्यात पैसे सोडले आहे, तर शेतकरी मित्रांनो या सर्वात आधी आपण पैसे आता आपण कोणत्या बँकेमध्ये जमा होणार आहे ते बघूया. तर बघा सर्वात म्हणजे बघा सर्वात मोठी बँक म्हणजे बघा एच-डी-एफ-सी बँक. या बँकेत बघा सर्वात माहीत आहे की बघा तुमचे खाते उघडले असेल तर अनेक सकाळपासून या पैसे या खात्यातही जमा होऊ लागले आहे. त्यामुळे का जर तुम्ही एच-डी-एफ-सी बँकेचं ग्राहक सेवा असाल आणि तुमचं खातं जर आधीपासून उघडलं असेल तर तुम्हालाही पुढील 12 जिल्ह्यामध्ये हे पैसे जमा होत आहे. बघा हे पाहण्याचा हा व्हिडिओ पूर्णपणे बघा शेतकरी मित्रांनो. बघा मग त्यानंतर शेतकरी मित्रांनो बघा एच-डी-एफ-सी बँक नंतर आहे पुढची बँक आय-एस-सी बँक. या बँकेतही शेतकऱ्यांना चांगलं कर्ज दिले जात आहे आणि अनेक बँकाचे शेतकऱ्याचे बँकेत खातं उघडलं असतं. त्याही खात्यात बघा शेतकऱ्यांचे पैसे आता जमा होऊ लागले आहे. त्यानंतरची पुढची बँक बघा कोटक महिंद्रा बँक. याही बँकेत पैसे सोडले आहेत आणि त्यानंतरची पुढची बँक बघा बँक ऑफ बरोडा. याही बँकेत पैसे जमा होऊ लागले आहेत. परंतु बघा कोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे सोडले आहे हे आपल्याला बघायचं आहे शेतकरी मित्रांनो. हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण बघा काही ठराविक जिल्ह्यामध्ये सध्या हे पैसे सोडले आहेत. पैसे अडकू नये म्हणून असा सरकारचा नवा निर्णय आलेला आहे. त्यानंतर उत्तरने जिल्ह्यामध्ये पुढील आठवड्यात पैसे जमा जाणार आहे. कारण बघा शेतकरी मित्रांनो, पैसे अडकू नये आणि शेतकऱ्यांचे वेळेवर पैसे मिळावे यासाठी असा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यानंतरची पुढची बँक बघा महाराष्ट्र बँक. याही शेतकऱ्यांना खातं उघडलं असेल, जवळपास अनेक शेतकऱ्यांचं या बँकेत खातं उघडलं असते. त्यामुळे जर तुमचं या बँकेत खातं उघडलं असेल तर तुम्हालाही पुढील काही तासात पैसे जमा होऊ शकतात. त्यानंतर पुढची बँक बघा बँक ऑफ इंडिया. याही खात्यातनी सकाळपासून शेतकऱ्यांचे पैसे जमा होऊ लागले आहे. त्यानंतर शेतकरी मित्रांनो केवळ 12 जिल्ह्यामध्येच हे पैसे तुमचे आता जमा होणार आहे. पण बघा लक्षात ठेवा फक्त 12 जिल्ह्यामध्येच हे पैसे सोडले आहे. 12 जिल्हे पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण बघा राज्यात 36 जिल्हे आहेत आणि कोणत्याही फक्त 12 जिल्हे आता 12 जिल्हे निवडले आहेत शेतकरी मित्रांनो. आता 12 जिल्हे पाहिल्याशिवाय बघू नका, कारण बघा बँका बघितल्यामुळे तुमचे पैसे पडत नाही. कारण तर बघा तुमचे जिल्हे कोणते आहे आणि ते कोणते सध्या आपण आता बँका बघत आहोत. तर पुढची बँक बघा पोस्ट ऑफिस बँक. एक विश्वासू बँक असते, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे यात खातं उघडलं असते. त्याही बँकेत बघा शेतकऱ्यांचे पैसे पडण्यास सुरुवात झाली आहे. त्यानंतरची पुढची बँक पोस्ट ऑफिस बँक. यातही शेतकऱ्यांचे पैसे आता जमा होऊ लागले आहे. त्यानंतरची सर्वात मोठी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया. याला आपण एच-डी-एफ-सी बँक म्हणून ओळखत होते आणि शेतकरी मित्रांनो यामध्ये बघा शेतकऱ्यांना पैसे चांगले दिले जात असते. त्यानंतरची पुढची बँक बघा जिल्हा मध्यवर्ती बँक. जी जिल्ह्याची बँक असते बघा, यामध्ये जास्त शेतकऱ्यांचे कर्ज दिले जात असते. यात खातं उघडलं असेल तर तुमचेही पैसे जमा होऊ लागले. यानंतर बघा आता पी-एम किसान योजनाचे 2,000 रुपये आणि नमो शेतकरी
योजनाचे 2,000 रुपये असे एकत्र 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होऊ लागले आहे. त्यानंतरची पुढची बँक बघा सहकारी बँक जी प्रत्येक जिल्ह्यामध्ये असते शेतकरी मित्रांनो, त्यातही आता शेतकऱ्यांचे पैसे जमा होऊ लागले आहे. जर तुमचा जिल्ह्यात यादीत आहे की नाही आणि तुम्हाला अगदी काही तासात आता थोड्याच वेळात तुमच्या बँकेतनी पैसे मिळू शकतात. तर आता तुमचा जिल्हा यादीत आहे की नाही तर ते ऐका शेतकरी मित्रांनो. तर बघा आता उद्यासाठी कोणते आता 12 जिल्हे निवडले आहे शेतकरी मित्रांनो. बघा उद्यासाठी निवडले 12 जिल्ह्याची लिस्ट आपल्याकडे आलेली आहे. तर इथं आता आपण बघूया की बघा शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम पहिला जिल्हा आहे अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद म्हणजे त्यालाच आपण छत्रपती संभाजीनगर म्हणतो शेतकरी मित्रांनो. बीड, भंडारा, बुलढाणा आणि चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली आणि बघा यवतमाळ असा जिल्हा आहे शेतकरी मित्रांनो. तर इथं दाखवत नाही पण यवतमाळ जिल्हा आहे शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जिल्हे माहीत झालेच असतील तर तुम्ही आता जिल्ह्यात आहे की नाही, बँका निवडली आहे की नाही, तर तुमच्या त्या काही तासात आता बघा शेतकऱ्यांचा कार्यक्रम ठरणार आहे, पैसे आता मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला तेही कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केला असेल तर करून टाका. पुढचा व्हिडिओ तुम्हाला लवकर येईल आणि आपला सबस्क्राईब केलं की तुम्हाला सर्वात आधी व्हिडिओ पाहायला मिळेल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.